श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला। आज रविवार आहे, तर धनश्रीच्या मामाला सुट्टी असल्यामुळे आणि तो पण तिकडं तयारी करतोय, तर आम्ही निघालेलो आहे। तर तुम्हाला आम्ही जाताना आम्ही कुठे कुठे जाणार आहे दाखवूच, आणि तुम्हाला पुढे कळलंच आम्ही कुठे चाललेलो आहे। माझ्याकडे चावी आहे। हां, तर हिने मामाच्या गाडीची चावी घेतली आहे। चला मग, ऊन खूप पडलंय पण तरी पण जायचंच आहे फिरायला आज, हे पाहून। हे बघा खूप ऊन आहे, ऊन खूप पडलंय। इथं मस्त नारळाची झाडं येतं, त्यामुळे एवढं वाटत नाही काही। हे पा, आणि इकडे पालक आहे जवळच, तर इथं पालकाला पाणी दिलेलं आहे सकाळी सकाळी। हे पहा। चला आता आम्ही निघालेलो आहे बाहेर फिरायला, आणि धनु दीदी मागे बसलेली आहे। ती काय आज पुढे बसलेली नाही, कारण की मम्मी बसलेली आहे। मामा बसलेला असतं की पुढे बसती। आणि पुढे जायचंय दादा आपल्याला, भुलेश्वरला जायचंय। तर तो आम्हाला भुलेश्वरला घेऊन चाललाय। तिथे मोठं महादेवाचं मंदिर आहे आणि मी कधीच नाही पाहिलेलं, तर त्यामुळे आम्ही तिकडे दर्शनाला चाललेलो आहे। हो की नाही दीदी? तर हा रस्ता आहे भुलेश्वरला जायचा। तर पुण्यापासून 50 किलोमीटर आहे भुलेश्वर। तर त्या गावाचं नाव फक्त त्याला भुलेश्वरच म्हणतात। तर हा रस्ता आहे, तर मस्त डोंगर वगैरे दिसतोय थोडा थोडा इकडे जाताना। तर आता आम्हाला घाट लागलेला आहे आणि या घाटाला खूप वळण आहे। तर माझी फर्स्ट टाइम आहे की मी या घाटातून चाललेले आहे भुलेश्वरच्या दर्शनासाठी। चला आम्ही फायनली पोहोचलेलो आहे भुलेश्वरला। तर आता आम्ही चढतोय। तर हे भुलेश्वर, हे मंदिर आहे भुलेश्वरचं, आणि चला तुम्हाला दाखवते मी पुढे गेल्यावर। मला फुल पाहिजे, फुल नको। तर आम्ही चाललेलो आहे आतमध्ये दर्शनासाठी। तर पाय खूप भाजताय, आणि आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप मोठे नंदी महाराज होते, तर त्यांचं दर्शन घेतलं। किती सुंदर दिसत आहेत बघा ना, आणि खूप छान दिसत आहे नंदी महाराज। आणि इकडे धनश्री दर्शन घेते। तर हे आहेत भुलेश्वर महादेव मंदिर, आणि या मंदिराचं कोरीव काम खूप नक्षीदार आहे। चला आमचं दर्शन वगैरे झालंय। तर हे भुलेश्वरचं मंदिर आहे, तो खूप सुंदर असा आहे, आणि त्याचं कोरीव काम तर भारीच आहे, एकदम छान। तर आता आम्ही निघालेलो आहे घरी। ऊन तर एवढंच पडलंय, खूप ऊन पडलंय, खूप पाय भाजताय। रस्त्यामध्ये थोड्या वेळ थांबलो, नाश्ता केला माझ्या भावाने, आम्ही रस वगैरे घेतला आणि नंतर निघालो। चला आम्ही चाललेलो आहे घरी आता, रस प्यायला थांबलो होतो। हा बस, चल धनु दीदी बसते आता। फायनली आम्ही घरी आलेलो आहे भुलेश्वरवरून, आणि खूप तहान लागलेली आहे। तर आम्ही आता पाणी पिऊन घेतो थंड। तर तोपर्यंत बाय बाय, आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।